तेव्हापासून कांडे तेव्हा एक नंबर जोकडात बी एक नंबर काही विषय नाही झाला. त्याला कमी केला काय तुम्ही? कमी नाही तब्येतच तशी गरम आहे तू. आता कसं आहे ते मुळात आपल्याला अक्कल कमी आहे. ते त्यांना त्यांचं रुटीन समजून घ्यायचं नाही का, ते कसं रुटीन करतात काय करतात. जरा बघू म्हणलं, जरा ज्यांना जास्त डोकं आहे ना त्यांचं ऐकलं पाहिजे त्याच्यात, नाही धक्के लागायला जास्त वेळ लागणार नाही. भारी ही ह्या घोडीची पिल्लू इथे घरचं आता 2 वर्षाची होती. का तुम्ही घरी तयार केली तिला? घरीच झाली ती. अतिशय घरीच जन्म झाला तिचा. त्याला काय पाणी कंटिन्यू ठेवता काय? पाणी आपलं तसंच असतं रोज. तुमचं रुटीन कसं असतं? सकाळी बिकाळी कसं काय? सकाळी एकदम संध्याकाळी दिवसभर नाही खायला लागत आपण. नाही नाही हे आपल्याला कळलं पाहिजे ना. आता याचे बघून आपलं आता तुम्हाला बघून थोडासा नर्वस झाला. नर्वस झाला. हा त्याने मला बघितलं असतं जरा कान बिन केले असते बाबा आलाय मला. याचं नाव काय? सर्जा. हा मेन सर्जा आपला. यो सर्जा आहे. अशी तब्येत पाहिजे. तो घरी तो खड्डा आहे वाटणे होता त्याला खराब केलाय आता. असे बरेच जणांचं म्हणणे आले की त्याला खराब करा. नाही लय तागडा आहे राव. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता साधारण 10 वाजलेत, सॉरी 11:30 वाजले सॉरी. आज आम्ही चाललो आहे तळेगावला. ते सोमा बेगडीची ना मला आहे ना तो हरी आणि कोणता रे सरजाचे 2 बघायच्यात. ती नियोजन काय करतात ना ते आपल्या कळलं बाहेर राव. मुळा प्रॉब्लेम काय होतं, खर्च कोणाला चुकत नाही आहे. जेवढा खर्च ते खर्च असेल तेवढाच आम्ही नक्कीच करतोय. कारण की माझ्याकडे खायला प्यायला सगळं समप्रमाणात आहे, बरोबर आहे सगळं पाहिजे ते भेटते माझ्याकडे. पण प्रॉब्लेम काय होतं आहे की मुळात आपल्याला अक्कल कमी आहे. ते त्यांना त्यांचं रुटीन समजून घ्यायचं नाही का, ते कसं रुटीन करतात काय करतात. जरा बघू म्हणलं, जरा ज्यांना जास्त डोकं आहे ना त्यांचं ऐकलं पाहिजे त्याच्यात, नाही धक्के लागायला जास्त वेळ लागणार नाही. फेंटा आपल्याकडे भेटत नाही ना. अरे स्टँड आज आलंच नाही राव अजून. स्टँड उद्या येणार आहे ऑनलाईन. चहापेक्षा म्हणलं बरं याची लय गरम होतं आता. तळेगावात आलेलो आहे आम्ही. इथून बघताय ना 5-10 मिनटं अंतरावर त्यांचं घर आहे. गोठ्यात यायचं ना खाली, ते जवळ आहे गोठ्यावर त्यांच्या. इथं येणार ना ते. इथं आम्ही चहा थंड घेतला इथं. ते नेमकं इथंच येते ते. आमचं काम संपवतं यांना फक्त पिकअप करायचं आणि गोठ्यावर जायचं त्यांच्या. नवीन कोणता घेतलाय तुम्ही? तो आता पळाल्याला तो पलीकडचा ना, तो चाकणला पळवला तुम्ही त्याला? तुमच्या गावाला ती होते ते इकडं. हा सरजा भारी ही ह्या घोडीची पिल्लू इथे घरचं आता 2 वर्षाची होती. का तुम्ही घरी तयार केली तिला? घरीच झाली ती. अतिशय घरीच जन्म झाला तिचा. ब्रीडिंग केली मग? आपल्या हक्काची घोडी झाली ना. हा ते आहे. हवेशीर आहे पण हा तुमचा गोठा. तेच तुम्हाला काय गरम होतंय का? मेन हवा पाहिजे राव. आमचं पण लय व्हायचं, आम्ही जुगाडमध्ये चेंज केलं वर घेतलं. आता वासरू बघा ते नजर हवे ना. गोठ्यात असं वाटत बी नाही की हे म्हणून. ज्यात दम घेतो गाठातच दाखवतो. त्याच्यात वासरू क्वालिटी सगळी तशी आहे. त्याला काय पाणी कंटिन्यू ठेवता काय? पाणी आपलं तसंच असतं रोज. तुमचं रुटीन कसं असतं? सकाळी बिकाळी कसं काय? सकाळी एकदम संध्याकाळी दिवसभर नाही खायला लागत आपण. नाही सकाळी खुराक टाकता. हां खुराकात काय टाकता तुम्ही? खुराक काय आता बैल मिक्स असते, हा अजून गव्हाचा भारडा, मक्याचा भारडा, हे सगळे डाळी तेवढ्या प्रकारच्या आहेत. तेवढ्या डाळी सगळ्या. त्या बैल मिक्स म्हणलं आटा असतो ना तोच का? हा बैल मिक्स आता एक नवीन पोत आलेले ते हा का? आहे ना ती दांबून आपलं. आणि सकाळचं काय टाकता तुम्ही? मका? नाही खाद्य चारा चारा नाही, आपली कुट्टी काढबा कुट्टी कुठे एकदा तसं आपलं उभी वैरण सकाळी आणि नंतर पाणी ठेवून जायचं. दिवसभर पाणी. सकाळची कमी वैरण असते. वासरा किती टाकता तुम्ही असं? एक गामेला 2 गामेला असं काय? तुमच्या खाण्यावर क्वालिटी होईल. आता हे वासरू 7-8 महिन्याचं आहे. किती खाणार किती ते आहे. मग आता आपण याचा अंदाज बघायचा 1 किलो खाते का 1.25 किलो खाते. आता त्याच्यापेक्षा ते मोठे ते थोडं जास्त खाणार आणि ते थोडं बारीक आहे. म्हणजे ते स्टेप बाय स्टेप आहे. हा त्याला समजा 1.5 दिलं तर त्याला 1.5च्या कमी द्यायचं, ह्याला 1 द्यायचं. बरोबर आहे. असं त्याच्या खाण्यानुसार. आणि संध्याकाळी पण कुठे टाकता का मग? हां हिरवं नाही सहसा टाकत, आपली उभी वैरण. असं का? हिरवं टाकलं तरी आपलं थोडं म्हणजे खाण्याबरोबर पचन होण्यासाठी. असं असतं. पचनक्रिया बी चांगली राहते ना त्यांची. हल्ली बाय उभी. आता आम्ही काय करतो माहिती का? आंबवण टाकलं ना
मी डायरेक्ट कुठं टाकून देतोय मका 2-2 पाट्या टाकले ना मग दिवसभर काय टाकीत नाही आणि परत संध्याकाळचं मका टाकून परत काय दिवसभर काय होतं पोटाला आराम बी पाहिजे. रवण करायला दिवसभर टाकतात मग ते नुसतं बैल खाणार उपयोग नाही होत. पचन झालं पाहिजे असं त्यांनी त्यांना बी हे वाटलं पाहिजे की आपण खाल्लं आराम करायला पाहिजे तेवढा ड्यापळा देत ती आराम पाहिजे ना त्यांना. पचन बी झालं पाहिजे. आहे तुमची साफसफाई चांगली आहे राव. साफसफाई असल्याशिवाय लक्ष आहे भावाचं कंटिन्यू लक्ष आहे त्याचं. नाही लक्ष असल्याशिवाय पळत पण नाही आणि लक्ष बैल का आता बैल तुमचा डिप्रेशन मध्ये आहे का कोणत्या ह्याच्यात आपल्याला कळलं पाहिजे ना. आता ह्याच्या बघून आपलं आता तुम्हाला बघून थोडासा नर्वस झाला हा आणि मला बघितलं असतं जरा कान बिन केलं असते बाबा आलाय मला वासरा तेच करते तसे. आता त्याला नक्की कळून नाही आलं की बाबा आता तुम्ही आले अनोळखी वृक्ष अजून त्याला माहिती ती पावर नाही आली नाही का माणसं. आता तसा ओळख वासरू आत्ताच आणलंय ना तुम्ही आत्ताच आणलेली 1-2 घाटाशी चपट दिली आणि डायरेक्ट काल बारी झाली त्याची पावा दिवशी. कुट्टी करून टाकता का वैरण टाकता तुम्ही? कुट्टीच असते कुट्टी कत आणते काढा आता सहसा कसं आले पहिल्या शेती नाही राहिली शेती लावले काय स्टेशनला भेट. तुम्ही ना हे आणण्यापेक्षा आहे ना तुम्ही जामखेडवाल्या कुठून आहे ना गाडी मागवणार आहे मी मागवलेली तुम्हाला आहे ना कडवा आहे ना ले क्वालिटी त्याचा नाही कडवा आपला घरी असतो ना शाळूवाला असतो हा हरी बघितलं ना गाठात मी चांगला पडतो तेव्हापासून कांडे तेव्हा 1 नंबर जोकडात बी 1 नंबर काही विषय नाही झाला. त्याला कमी केला काय तुम्ही? कमी नाही त्याची तब्येतच तशी गरम आहे तो आता कसं आहे फायनली त्याचे म्हणजे त्याच्यात चुकून आता आपण सिरियल करून लांब असून तरच आलेलो आहे. आता सिरियल फायनल कंटिन्यू आहे आणि त्या दिवशी होते ये सण मूर्खी अडकली म्हणून त्याची फायनल राहील पुढं खराब का काल परवा. बॉडी स्ट्रक्चर आहे ना त्यात तसं आता ह्याला तयार करायचं त्याला खराब शिंदेला पण चांगली बरं टाकली. शिंदेला टूलरला व्हायला टूलरला ते काय तुमच्याकडे पार्क ही चांगली ना तुमची नजर चांगली त्यामुळं नाही देखभाल पण चांगली आहे. आता त्यांनी शेण एवढं करून बी चकाचक पळून आणलाय म्हणून गाणी नाही तर घोरा कायम फ्रेशच दिसणार. पळू आणलं थोडं जरा नर्वस होते जरा थोडेफार तरी. नर्वस झाला आता 42 डिग्री टेम्परेचर आहे वासरं कुचाम त्यातलं की नर्वस झालं आपण त्याला ते देखभाल देणे ना आपलं पाणी कसं द्यायचं कसं काय काय पळून आले लगेच पाणी पाजतं. हा पळून आलेला असतो कधी कधी त्यांचं असं डबल पोट असते मग थांबवायला लागतं आणला नाही 15 मिनिटं थांबायचे किती बी ताण लागू दे हा ना तसाच थांबून धरायचा मग पाणी पाजायचं. या असं मी पण बनवलं पण तुम्ही चांगल्या हाईटला घातले बारीक एकदम हाईट माहिती त्या साईडला हाईट आहे ना बरोबर असं सोयीस्कर खाता येईन मास्क आले याला ड्रेन करायला नाही का असं काय नाही करायचं होतं पण आपणच नाही आयडिया केली. एक असं कॉक लावला ना होतं आहे का ते वायरमॅन बाहेरचा आपला तो प्लंबरचा प्लंबर बरोबर करून देईन. खरं तर ना आपल्याला काय काम आहे संध्याकाळी आपलं एक बाजी येत असते. याचं नाव काय? सर्जा. हा मेन सारजा आपला यो सर्जा आहे. अशी तब्येत पायन तो गरीब तो खड्डा आहे वाटणे होता त्याला खराब केलाय आता असे बरेच जणांचं म्हणणे आले की त्याला खराब करा नाही हो लय तागडा आहे राव. बरं असं आहे काय बी खायला टाक तरी खा हे आपलं पहिल्यापासून की नाही खात हे करत असं काही. आणि घरची घोडी काय कायची घरची घोड्याला एवढे जावळ असते इथे आपली झाल्यापासून अशीच आहे का? एवढीच राहिली नाही हेल्दी आता 2 वर्षाची अजून मोठी होईल. हा ते आहे. काय कशी करतात बांधून ठेवली की बांधूनच ठेवली आपण म्हणजे तिला मोकळी सोडतो तिला त्यांची प्रॅक्टिस बी झाली पाहिजे ना उडी मारती ती तिच्या मनापासून म्हणजे दिवसभर तुमचा डोक्यात आहे का पाणी ठेवायचं म्हणजे पाणी पिता ऑटोमॅटिक त्यांच्या मनाने पाणी वगैरे पितात ना ती. हा तर त्यांना काय पाहिजे नाही पाणी किती पाहिजे नाही आता काय कसे बादली ठेवणार डायरेक्ट संध्याकाळी इथं म्हणजे त्यांच्या मनाने बसणार उठणार आराम सगळं होते ना. संध्याकाळी आपल्याला माहिती ना किती टाकायचे खायला आता म्हणजे त्यांच्या मनाने पाणी पितीन नाही पितीन उन्हाचं टेम्परेचर कमी होतं त्याच्या मनाने पाणी पिणार. तुम्ही एक बादली देणार तेवढंच पाणी पिणार दिवसभर. बरोबर आहे. दिवसभर पाणी नाही ना. नाही तुमचं नियोजन बरोबर आहे. हवा बिवा चांगली तुमच्या हवा बिवा आणि आता थोड्या वेळाने भाऊ आला ना की फॅन लावला. आता आत्ता बी का नाही फॅन लावला आता हे थोडं त्यांना संबी झालं पाहिजे घेऊन आता ही सावली आता आपण घाटात नेलो फॅन थोडीच असणार नाही ना कंटिन्यू मला नेटला काय करणार आता हे असंच राहणार ना असेच सावली अशी सावली असतात त्यामुळे आता त्यांना हे सण करून द्यायची. कुठे इथे वाढतो तुम्ही पाणी वगैरे आहे म्हणलं त्यांना असं काही अडचण नाही. चांगलं नियोजन तू पण सगळं आविष्य रे हो. फॅन बी सगळ्यांना
हा तर बघा. जास्त फॅन लावल्यावर काय असे हे होतात गाव हा? असं नाही का त्यांना अंग जड होतं का फॅन लावल्यावर आपण आपल्याला बी जास्त वेळ राहिला आपलं बी अंग जड होतं ना. मग जेवढं तेवढं लावता कधी फॅन लावायचा आपल्याला कळलं पाहिजे ना सर रे. हा मग दुधा बितानी तुम्ही लावून टाकता मग हा पुढला गोटा दुधानी बितानी मग फॅन चालू ठेवत असेल ना हा नाही नाही बैल बाहेर काढतो आम्ही हा हवेशीर. हा हा वाटत होतं मग फॅन चालू करायचं. बरं बरं चांगलं नियोजन आहे पण तुमचं. इथं वांगी सावली. इथे एक गोठा करताय का इथं टोटल अख्खा माती करून टाकायची. कसली माती लाल का काळी नाही, 3-4 प्रकारच्या माती आणायच्या. ते एक आपली पांढरी माती ती ह्याची असते बघा ती गुजरातची. ती सँड काळी बीचवरची काळी माती आणायची, लाल माती आणायची, दगडी मुरुम सगळं स्टेप बाय स्टेप काय आज जाता येतं माझं. तुम्ही खाली मुरुम टाकणार असणार ना हा सगळं चेंज मग तेच म्हणतो ना चेंज करायचं सगळं. आता समजा इथं लाल माती इथं काळी माती हा, हा. इथं मुरुम मग असं चेंज करायचं. एक साईडला खडी हा. एक साईडला असं जरा डाम खेळायला आणि एक साईडला असं एवढी एवढी जाळी करायची घोडं खेळायला म्हणा नाही तर बैलाला खेळायला एवढी एवढी नाही माती उकरायला. आपला आली ट्रॅक्टर माती टाकली अर्धा ट्रॅक्टर खेळला बांधला इकडे परत. इथं बराच मोठा गोठा होईल हा भरपूर हे म्हणजे पहिले इथं होते हम्म. आता इथं आता हे अजून त्याला हाईट वाढवणार त्या हाईटीला हाईट घेणार. मग सिमेंटचे पत्र लावावं लागेल नाही हाईटला म्हणल्यावर सिमेंटचेच पत्र टाकतो आपण. ह्या पत्रांनी कसं होतं लोखंडी पत्रे गरम होईल लोखंडी पत्र टाकावंच नाही सिमेंटाचे पत्रच भारी. आपल्याला बी काम करायला माझी येते हम्म. सगळं होतं. वार थोडी ही साईड आहे ना वारा वगैरे चांगलं राहणार. नाही तुझे 4 साईड पॅक ही मोकळच आहे ना 2-3 झाडं चांगली मोठी लावली ना आता हे शेणखत जर समजा गेलं तर शेणखत तिकडे टाकायचं तर ही मोकळी जागा टोटल खेळायला राहणार. हम्म. तिथं हे करून मुक्त संचार चाललंय जरा काहीतरी प्लॅन अजून. बरं क्षेत्र आहे तुम्हाला हा 2,000 years later. त्यान इथं बघू टाकतं ते पाणी घालून जा माग तिकडं इकडं नको जाऊ तू मागच थांब. हा तसं नाही असं कुठं तर लागन चल ये ढकल जरा ढकल जोरात बापरे. आता गोठ्यातल्या बेट्यातल्या सगळं उरकलं त्याला ना बी मला वाफ पण दिली आणि दोघांना खायला प्यायला टाकून दिले परत. मग आंबा निंबन पाणी बिणी ओके सगळं आता कार्यक्रम. आता काहीच अडचण नाही. याला आहे ना कडब्याची कुट्टी पाडली जरा आपल्याकडे कडबा सुट्टा होता ना तो त्याची कुट्टी पाडली नाही देऊ त्याला काही दिवसांना हिरो बंद करायचे. ओके